ज्यावेळेस तुम्ही सत्तेमध्ये होते, ज्यावेळेस खऱ्या अर्थाने खानदेश, विदर्भ, मराठवाडा आमचा सफर झाला त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राला 60% कर्जमाफी तुम्ही त्या ठिकाणी रक्कम घेतली। त्यावेळेस जर न्याय दिला असता मराठवाड्याला, विदर्भाला, उत्तर महाराष्ट्राला, तर आज माझ्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली नसती। अध्यक्ष महोदय, आकडेवारी सह या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महोदय, 60%ची कर्जमाफी पश्चिम महाराष्ट्रात गेली, केवळ फक्त 12% आमच्या मराठवाड्याला, 18% विदर्भाला त्या ठिकाणी आली। आणि मग या पद्धतीने बहु त्या ठिकाणी असलेला आमचा अल्पभूधारक जो होता तो पश्चिम महाराष्ट्रातला आणि आमचा विदर्भ, मराठवाडा, खानदेश त्या ठिकाणी भरला गेला आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला गाडण्याचं काम या 8-9च्या कर्जमाफीतून आमचं त्या ठिकाणी करण्यात आलं। अध्यक्ष महोदय, आज पॅकेजच्या नावाने मोठी मोठी पॅकेज देण्यात आली। गेल्या 12 वर्षांनी अध्यक्ष महोदय 60,000 कोटी रुपयाची पॅकेज त्या ठिकाणी दिली। केंद्राच्या सरकारने केली, राज्याच्या सरकारने केली। उत्तर महाराष्ट्राचं पॅकेज आणलं, मराठवाड्याचं पॅकेज आणलं, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज आणलं, या पॅकेजच्या नावाचं पूड आणलं आणि माझ्या शेतकऱ्याचा मूड बिघडून आत्महत्येला प्रवृत्त करण्याचं काम या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये झालं। अध्यक्ष महोदय, हे वास्तव आपल्या पुढे मांडलं गेलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, आज उत्तर महाराष्ट्राचा मी आकडेवारी घेऊन जेव्हा बघतोय अध्यक्ष महोदय, 6,000 त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं 509 कोटी रुपये त्या पॅकेजमध्ये दिले। वस्तुस्थिती आज जर बघितली अध्यक्ष महोदय, या 22 विभागाच्या पाटबंधारे असतील, ग्रामविकास असतील, पाणी पुरवठा असतील, मांजरपाडासारखे आमचे प्रकल्प असतील, गंगापूर धरणाची उंची त्यामध्ये असतील। अध्यक्ष महोदय, 6,509 कोटी पैकी अध्यक्ष महोदय केवळ 3,000 कोटी रुपये खर्च झाले। अध्यक्ष महोदय, हे वास्तव या ठिकाणी विसरून चालणार आहे। अध्यक्ष महोदय, हे पाप त्यांनी स्वीकारलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आणि मग माझ्या राज्यातला कराचा पैसा, सर्वसामान्यांचा कराचा पैसा, आम्ही रखवलेला असले 288 सदस्यांचे पवित्र सभागृह, याचा जर कराचा पैसा जर चुकीच्या ठिकाणी जात असेल तर या कर्जमाफीचा त्या ठिकाणी मला असं वाटतं सर्वसामान्य उपयोग होणार नाही। म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की जो प्रामाणिक आहे, जो खरंच सफर होत आहे, तो या ठिकाणी या सिस्टीम मध्ये आला पाहिजे। पण जर चुकीचा शेतकरी जो सफर होत नसेल, जो खरोखर शेतकरी नसेल पण या ठिकाणी येत असेल, तर तोही या सिस्टीम मध्ये येता कामा नये। म्हणून या ठिकाणी ही सिस्टीम ठेवली, याचा पण यांना त्रास होतो अध्यक्ष महोदय। आणि म्हणून मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की या कर्जमाफीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी जे धोरण स्वीकारलं अध्यक्ष महोदय, की या अनुषंगाने फक्त 2 मिनिटं मी बोललो अध्यक्ष महोदय, की खरं आहे आता आमचे सन्मान्य सदस्य खेडेकर साहेब जे बोलले की केवळ कर्जमाफी हा उपाय नाहीये, हा एक पर्याय म्हणून आपण त्यामध्ये करतोय। पण अध्यक्ष महोदय, सातत्याने कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्तीकडे पावलं टाकली पाहिजे, हा या आपल्या सरकारचा आणि मुख्यमंत्री महोदयांचा आग्रह त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय। आज जर आपण बघितलं की या ठिकाणी आपण जर विचार केला की यशवंतराव चव्हाणांचं जन्मशताब्दी वर्ष गेल्या 2 वर्षापूर्वी साजरं केलं, या सहकाराची वाताहत केली, सहकारातून स्वाकार झाला, एनसीडीसीच्या हजारो नव्हे त्या ठिकाणी अरबो करोड रुपयाचं त्या ठिकाणी खेळवण करून आमच्या पैशाच्या, कराच्या पैशाच्या, केंद्राच्या पैशातून, सहकारातून राजकारण केलं गेलं अध्यक्ष महोदय। परिणाम स्वरूप आज या ठिकाणी जो भरला जातोय शेतकरी, या मागच्या धोरणांचं पाप आज तुम्हाला, आम्हाला, सर्वसामान्य शेतकऱ्यांना या ठिकाणी भोगावं लागतंय अध्यक्ष महोदय। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांचा जो आग्रह आहे की कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्तीकडे पावलं टाकली गेली पाहिजे, कर्जमाफी करत असताना त्याला कर्जमुक्तीच्या दृष्टीने नेलं पाहिजे। आणि म्हणून जलयुक्त शिवार सारखं एक जन आंदोलन उभारलं अध्यक्ष महोदय। 500 कोटी रुपये लोकसभा त्या ठिकाणी मिळतो अध्यक्ष महोदय। अतिशय 2 महत्वाच्या सूचना मी या ठिकाणी करेल अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी आपण जर बघितलं पुरेशा पाण्याची वानवा त्या ठिकाणी आहे, 60 वर्षीवर आम्हाला पाणी नाही अध्यक्ष महोदय। आज दुष्काळाची असेल, बियाण्याची उपलब्धता असेल, या ठिकाणी शेतमालाचे भाव असतील अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदयांना आणि आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या सहकार मंत्री, कृषी मंत्री महोदयांना विनंती करेल की शेतमालाला आपण हमीभाव देण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे आपण सर्वसामान्य जनतेला, की जर हमीभावाने खरेदी केला नाही तर त्यांच्यावर आपण फौजदारी गुन्हे दाखल करू। ते धोरण या ठिकाणी या अधिवेशनामध्ये आणलं पाहिजे आणि जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे। मला खात्री आहे संवेदनशील असलेलं आपलं सरकार निश्चितपणे त्या ठिकाणी ते धोरण आणेल आणि त्या ठिकाणी हमीभावापेक्षा कमी भावात जर कोणी माल घेत असेल तर त्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं धोरण अध्यक्ष महोदय अतिशय महत्त्वाच्या सूचना आहे। अध्यक्ष महोदय, बियाण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी संशोधन करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय। कमी पाऊस आला तर आम्हाला उत्पन्न येत नाही, जास्त पाऊस आला तर त्या ठिकाणी उत्पन्न त्या ठिकाणी मिळत नाही, मध्ये 2 पावसातलं अंतर कमी राहिलं, जास्त राहिलं तरी सपोर होतो अध्यक्ष महोदय। यावर संशोधन करण्याची नितांत गरज आहे अध्यक्ष महोदय। आणि म्हणून कर्जमुक्तीकडे जात असताना, शाश्वत गुंतवणूक करत असताना, शेतकऱ्याला सक्षम करण्याची व्यवस्था उभारत असताना या दृष्टिकोनातून उलट सगळ्यांचा अनुभव घेऊन, राजकारण बाजूला ठेवून या अधिवेशनातून शेतकऱ्यांसाठी काही आम्ही सक्षम व्यवस्था उभारू शकतो का, या अपेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्याला आहे। तुम्ही आणि मी, आपण आणि तुम्ही या बाजूला त्या बाजूला करण्यापेक्षा आपण सगळे मिळून तुमचा अनुभव घेऊन काही व्यवस्था उभारू शकतो का अध्यक्ष महोदय, या दृष्टिकोनातून पावलं टाकणं अत्यंत गरजेचं अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मागच्या वर्षी आपण पुनर्गठनाची सिस्टम दिली त्याला आपण या व्यवस्थेत बसवलं,
तो सुद्धा या व्यवस्थेतून बाहेर जाता कामा नये अध्यक्ष महोदय. त्यालाही या ठिकाणी समावेश करून कर्जमाफीत त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण शेतकऱ्याला त्या ठिकाणी तारण असल्याचा विश्वास त्या ठिकाणी निर्माण होईल अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जी सन्मानित जयंत पाटील सदस्यांनी जी सूचना केली खरोखर आहे अध्यक्ष महोदय. ते कायदा ते धोरण मजजवळ आहे अध्यक्ष महोदय. जर 8 क्रमांक 3 जर शिथिल केली असती 85,000 शेतकरी आपले कर्ज ज्या सोने तारण कर्जातून जे सफर होत आहेत ते निश्चितपणे झाले असते. मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की सावकारी कर्जातून जर त्या ठिकाणी मुक्त करायचं असेल तर 8 क्रमांक 3 शिथिल करून 85,000 शेतकऱ्यांना 121 कोटी रुपये की जे बजेटमध्ये प्रोव्हिजन आहे, जो आपला शब्द आहे त्या पद्धतीने दिले गेले तर ते 81,000 शेतकऱ्यांना बेनिफिट त्या ठिकाणी होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, 1 सेकंड फक्त अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या अनुषंगाने मला एवढंच म्हणायचं आहे अध्यक्ष महोदय की आज या शेतकऱ्याला तारायचं असेल, या जगाचा आपला पोशिंदा म्हणून आपण त्याला बोलतो अध्यक्ष महोदय, बोलू द्या अध्यक्ष महोदय. या ठिकाणी आज जर आपण बघितलं की आज केदार साहेब, मला फक्त आपल्याला 2च सूचना त्या ठिकाणी करायच्या. एक पुनर्गठित शेतकऱ्याची, दुसरी सावकाराच्या अनुषंगाने, तिसरी या ठिकाणी जो शेती पद्धतीमध्ये स्वर्गीय नानाजी देशमुख या ठिकाणी अध्यक्ष महोदय यांनी कुठल्याही पद्धतीने ड्रीपचं धोरण केलं नाही. मी अभिनंदन सरकारचं यासाठी करेल की ऊसाच्या शेतीसाठी ड्रीपचं धोरण तयार केलं. अध्यक्ष महोदय, एक महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय, आज आपण आधुनिक शेतीकडे जातोय अध्यक्ष महोदय. आज आपण त्या ठिकाणी पद्मश्री मिळवलेल्या सुभाष पाळेकरांचा त्या ठिकाणी कुठे सल्ला घेत नाही. आज आपण ज्या पद्धतीने शाश्वत शेती स्वर्गीय नानाजी देशमुखांनी जो मंत्र दिला त्याचा आपण वापर करत नाही अध्यक्ष महोदय. परिणाम स्वरूप अध्यक्ष महोदय 2 बैलांनी नांगरणारी शेती आज 55 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर घेऊन आपण नांगरायला लागतो. याचा विचार करण्याची वेळ आहे अध्यक्ष महोदय. ही वेळ का आली अध्यक्ष महोदय? आणि म्हणून मूलभूत माती, पाणी, इनपुट, बियाणं या संदर्भात अध्यक्ष महोदय गंभीर या ठिकाणी लक्षात घ्या अध्यक्ष महोदय. आज या ठिकाणी मंत्री महोदय, कृषी मंत्री आणि सहकार मंत्री महोदय या सगळ्या सूचनांचा या ठिकाणी अभ्यास करून जर खऱ्या अर्थानं शाश्वत पर्याय घेऊन व्यवस्था उभारली तर माझा शेतकरी या ठिकाणी या कर्जाच्या खाईतून बाहेर पडेल. अन्यथा ही मलमपट्टी माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी अनुभवणे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आज जाता जाता फक्त 1 सेकंड अध्यक्ष महोदय, एक छोटी कविता त्या ठिकाणी आहे ती म्हणतो आणि माझं या ठिकाणी शब्द थांबवतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष कविता जगताप साहेब, समृद्धी मार्गाला विरोध करून शेतकऱ्याच्या जीवनात समृद्धी येणार नाही. आपल्या हातून पण पाप होऊ नका देऊ अध्यक्ष महोदय. ती काळजी घ्या अध्यक्ष महोदय. कष्ट करूनी घाम गाळूनी पिकवी तू माणिक मोती, कष्ट करूनी घाम गाळूनी पिकव तू माणिक मोती. आम्ही तुझ्या पाठी उभे सावकारी गाडायला, दोरही सोडायला आणि कर्जही सारे फेडायला. परत उभा राहणार बळीराजा, कारण त्याच्या डोक्यावर नसेल कर्जाचा बोजा. धन्यवाद. So I would like to thank Honorable Finance Minister Srimati Nirmala ji and Minister of State Mr. Anurag ji. The first batch of supplementary demand for grant 2021 includes 54 grants and 1 appropriation for grass additional expenditure for 2,35,852 crores. On this, the proposals involving net cash outgo aggregate to rupees 1,66,983 crore and gross additional expenditure matched by saving of the ministries and departments or by enhanced receipts or recoveries aggregates, that is rupees 68 crore 868 crore. Sir, कुछ लोकल डिमांड में मेरे मराठी में कुछ करना चाहूंगा सर. सकाळपासून मी ऐकतोय, डिमांडवर ऐकतोय सर की या ठिकाणी डेटा विरोधी पक्षनेते म्हणतायत डेटा चाहिए. माझ्या लक्षात येत नाही की पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून 17 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना थेट खात्यात पैसे त्या ठिकाणी देण्यात येत आहेत. ऑनलाईन व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली. विधवांच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे डीबीटी जात आहेत, डायरेक्ट बेनिफिशरीला मिळत आहेत, ज्येष्ठ नागरिकांना मिळत आहेत, जनधनच्या माझ्या भगिनींना त्या ठिकाणी पैसे मिळत आहेत, अपंगांना पैसे मिळत आहेत, स्कॉलरशिपच्या स्टुडंटला त्या ठिकाणी पैसे मिळत आहेत. तरी मला वाटतं डेटा. त्यामुळे अटलजी म्हणतात की छोटे मन से कोई बडा नहीं होता, टूटे मन से कोई खडा नहीं होता. फॅमिली ट्रस्ट करण्याच्या ऐवजी जर लोकांच्या हिताच्या ट्रस्ट केले असल्याचे अनुरागजी म्हटले तर मला वाटतं ही वेळ त्या ठिकाणी आली नसती. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की 1 नेशन 1 रेशन कार्डच्या माध्यमातून स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असेल, देशभरात कुठे गेले तर त्याचा पोट्याची खळगी भरण्याचा त्या ठिकाणी इश्यू असेल, एक चांगल्या पॉलिसी त्या ठिकाणी मायग्रंटसाठी आणण्याचं काम माझ्या सरकारने त्या ठिकाणी केलंय. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगताना आनंद होईल की MSME की जो रोजगार देणारं क्षेत्र आहे
3 लाख कोटी रुपये त्याचं बजेट त्या ठिकाणी करण्यात आले, त्याची गॅरंटी सरकारने त्या ठिकाणी घेतली. 85 लाख उद्योगांना दिलासा देणारा आणि करोडो रोजगार देणाऱ्या उद्योगाला दिलासा देणारं त्या ठिकाणी बजेट त्या ठिकाणी केलं. स्ट्रेस इंडस्ट्री असतील, फंड ऑफ फंडच्या माध्यमातून इक्विटी त्या ठिकाणी सरकारची असेल. मला असं वाटतं की सीजीटीएमई सारख्या ठिकाणी क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट घेऊन 3000 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी नोकरी मागणारा नाही तर नोकरी त्या ठिकाणी देणारा तयार होऊ शकतो का, असं बजेट त्या ठिकाणी केलं. ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडच्या माध्यमातून 1 लाख कोटी रुपये एंटरप्रेन्योर त्या ठिकाणी तयार करता येईल का. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेसाठी 15,000 कोटी रुपये, त्या ठिकाणी पशुपालन लसीकरणासाठी 14,000 कोटी रुपये, त्या ठिकाणी लसीकरणाच्या बरोबर त्या ठिकाणी बी किपिंग मधुमक्षिका पालनातून माझ्या महिलांना रोजगार देता येईल का. मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्राला मग सोबत त्या ठिकाणी नॅशनल हायवे असतील, पोर्ट्स असतील, इन्फ्रास्ट्रक्चर देऊन त्या ठिकाणी नॅशनल हायवे देऊन खऱ्या अर्थाने न्यू इंडिया जे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत ते करण्याचं काम त्या ठिकाणी होतंय. अध्यक्ष महोदय, मला एक कळत नाही की पहिले एसीजेडची पॉलिसी 2005 ची अमेंड केली गेली तेव्हा यांचा विरोध, त्या ठिकाणी टेक्सटाईल पार्कच्या पॉलिसी यांनी फक्त या ठिकाणी रिअल इस्टेट डेव्हलपरसाठी केल्या. आता आमचे मंत्रालय त्या ठिकाणी रिफॉर्म करतंय. 15% कॉर्पोरेट टॅक्स जगात सगळ्यात कमी करणारा देश भारत त्या ठिकाणी ठरतोय. त्या ठिकाणी इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटरचं बिल आलं त्याला विरोध करतायत आणि एका बाजूला म्हणतायत की फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत नाहीये. मला असं वाटतं कुठेतरी यांनी त्यांचा चष्मा त्या ठिकाणी बदलला पाहिजे. आज ऍग्रिकल्चर सेक्टरच्या पॉलिसी रिफॉर्म करत असताना शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन माल खरेदी करणारा धोरण त्या ठिकाणी आणत असताना विरोध करणाऱ्या विरोधकांनी मला वाटतं चष्मा त्या ठिकाणी आपला दुरुस्त केला पाहिजे. आणि म्हणून आज या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सोबत या सगळ्यात बदलते धोरण माझ्या देशाला त्या ठिकाणी पुढे नेतंय आणि म्हणून मी याचं अभिनंदन करतो, सपोर्ट करतो. आणि अध्यक्ष महोदय, शेवटच्या 3 मागण्या त्या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, सिर्फ लास्ट 1 मिनिट सर. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये निम्न तापी पाडळसेर प्रकल्प गेल्या 25 वर्षापासून तो अपूर्ण आहे. अध्यक्ष महोदय, पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेत जर त्याला घेतलं गेलं तर 7 तालुक्याचं उत्तर महाराष्ट्राचं भवितव्य बदलणार तो प्रोजेक्ट आहे. आणि दुसरा अध्यक्ष महोदय, गिरणा नदीवर 7 बलून वेअर इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी नीती आयोगाकडे प्रस्ताव आहे, सर्व मान्यता झाल्या आहेत. आणि जर त्या 7 बंदराला जर मान्यता मिळाली तर गिरणा खोऱ्याचं दुर्भिक्ष दूर होऊन त्या ठिकाणी मला असं वाटतं पाण्याचा मोठा प्रश्न त्याकडे सुटू शकतो. आणि शेवटचा प्रश्न की नॅशनल हायवे 211च्या माध्यमातून देशातला सगळ्यात मोठा बोगदा ऑट्रम घाटाचा आणि बोडरे धुळे रोडचा प्रश्न त्या ठिकाणी प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याला जर त्या ठिकाणी मान्यता आणि प्राधान्य मिळालं तर मला असं वाटतं की रस्ते, पाणी आणि माझा देश आणि माझा हा राष्ट्र सुजलाम सुफलाम होऊन आत्मनिर्भर भारत होऊ शकतो. एवढंच मी बोलतो आणि या बिलाला, या ग्रँटला पाठिंबा देतो. धन्यवाद. सभापति महोदय, वर्ष 2020 के बजट के लिए देश के वित्त मंत्री निर्मला जी और वित्त राज्य मंत्री अनुराग जी का मैं उनको बधाई देता हूं, अभिनंदन करता हूं. महोदय, मैं अपना वक्तव्य इंद्र साहब के शेर से कहना चाहूंगा और विपक्ष वाले इसे शायद सुरेश जी इसे थोड़ा ध्यान से सुने और मैं उनको अर्पित करने जा रहा हूं. जमीर बोलता है, एतबार बोलता है, मेरी जुबान से परवरदिगार बोलता है, कुछ और काम उसे याद ही नहीं शायद, मगर वो झूठ बहुत शानदार बोलता है. विपक्ष के लोग राष्ट्रपति अभिभाषण से लेके आज के अभी बजट तक चर्चा में मैंने पूरा ध्यान देके देखा कि तथ्यों पर ना लगे बेबुनियाद आरोप लेके झूठे भाषण और प्रधानमंत्री जी को नीचा दिखाने का काम किया है. सभापति महोदय, ये नादान सोच और ये नकारात्मक विचारधारा का नतीजा क्या है? कांग्रेस पार्टी 400 से 40 पे आ गई है. मुझे लगता है विपक्ष वाले ये बात समझ ले कि जितना कीचड़ उछाओगे उतना ही कमल खिलेगा. और महोदय, 3 दिन से चर्चा सुन रहा हूं. आज हर एक नेता का भाषण सारांश क्या है? शेतकरी, किसान विरोधी, कामगार विरोधी, आम आदमी विरोधी. मुझे लगता है कि MS स्वामीनाथन का जो कमीशन जो था उनका रिपोर्ट इनके सरकार के काल में यहां आया, बट द कमीशंस वेर ओनली फॉर सबमिशंस, नॉट फॉर इम्प्लीमेंटेशन. कि जो मोदी जी की सरकार है कि जो कमीशन की रिकमेंडेशन जो है वो रिकमेंड हो रही है. मैम, 6 वर्षों से बीज से लेकर बाजार तक एक अच्छी तरीके से परिवर्तन का प्रयास हो रहा है. मैम, मैं बोलूं एक करना चाहता हूं मैम, इनके ही नेता महाराष्ट्र सरकार में शरद पवार जी जब थे 2011 में मैं दोहराऊंगा नहीं मैम, लेकिन रिकमेंडेशन कर रहे थे सीएम लोगों को कि मुझे लिबराइजेशन चाहिए इंफ्रास्ट्रक्चर के लिए. उनको बोल रहे थे कि कॉन्ट्रैक्ट फार्मिंग को आगे बढ़ाओ. लेकिन महोदय, कथनी और करने में फर्क है. अवसरवादी होने का यह सबसे बड़ा उदाहरण है. महोदय, जिनकी सरकार आज से 15 साल पहले ये काम करना चाहती थी वही मोदी जी का अंजाम है. कोई मुद्दा ना होने के कारण ये सिर्फ आंदोलन कर रहे. महोदय, महाराष्ट्र में 2006 में इनके कांग्रेस विचारों वालों की सरकार थी. उसी वक्त उन्होंने एक्चुअली प्राइवेट मार्केट कमेटी का बिल लाया, उन्होंने लाइसेंसिंग दिया, कॉन्ट्रैक्ट फार्मिंग करवाया. और आज अभी यहाँ पे मुझे लग रहा है ये जो दोहरी नीति है ये सब किसानों के ध्यान में आ रही है. मुझे लगता है मैम कि आज 70 साल के बाद
देश का नौजवान, ग्रामीण भाग से मैं आया हूं मैम, वो किसानों के बच्चे पहली बार अभी अगर कोई बिजनेस करने जाते हैं, उनको शेड हाउस हो, नेट हाउस हो, गोटरी हो, पोल्ट्री हो, या अभी बताया वैसे वर्टिकल एग्रीकल्चर हो, लेकिन कोई जिले स्तर पे कोई व्यवस्था नहीं है, ना ट्रेनिंग की व्यवस्था है, ना कुछ उनको खुद के पैरों पे खड़े रहने की व्यवस्था है। फर्स्ट टाइम आफ्टर द 70 इयर्स मैम बजट में 1 लाख करोड़ का इंफ्रास्ट्रक्चर एग्रीकल्चर फंड जो है कि जिससे ग्रेडिंग, पैकिंग, उससे जाके प्रोसेसिंग, राइपनिंग चैम्बर जैसे और वर्टिकल एग्रीकल्चर जैसे एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर होके मुझे लगता है उनके पैरों में खड़े होंगे। मैम दूसरी बात मैं कहना चाहता हूँ कि एनिमल हस्बेंड्री इंफ्रास्ट्रक्चर फंड की जो एक्चुअली डेयरी जो यूनिट्स है वो आगे लेके मैडम 1-2 मिनट में लेना चाहता हूँ मैम। 2 मिनट नहीं है मैम, रमेश जी। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जो फिशरीज बायोफ्लाक से लेके आज वो तकनीकी यहाँ पे आ रही है मैम। पॉइंटेड अपने क्षेत्र का कुछ कहना है तो बोलिए। बोल रहा हूँ समय हो मैम, चुका। आखिरी बात पे जा रहा हूँ मैम। बी कीपिंग जो महिलाओं के लिए बजट में प्रावधान है, किसी ने मैं दोहराऊंगा नहीं कोई बात, लेकिन बी कीपिंग से मैम पॉलिनेशन होगा, एनवायरमेंट प्रोटेक्ट होगा, इकोलॉजी, जियोलॉजी, बायोडाइवर्सिटी और सस्टेनेबल एग्रीकल्चर फार्मिंग की बात मेरी सरकार कर रही है। और मुझे लगता है सिक्किम जाके हमारे पीएम ऑर्गेनिक स्टेट प्रमोट कर रहे हैं और मुझे लगता है ये बात इनके ध्यान में आना चाहिए मैम। आगे जाके मैं आखिरी बात कहूंगा, मैं जिस स्टेट से आता हूं महाराष्ट्र से, छत्रपती शिवाजी महाराज कहते थे कुणी जर मिरचीच्या देठाला शेतकऱ्याचा हात लावे तर त्याचा बोट कलम करून टाका। और इन्होंने 70 साल में इनकी व्यवस्था जो थी, जो मार्केट की इनकी व्यवस्था थी, कमीशन लिए, ब्रोकरेजेस लिए, मार्केट फीस लगाई। महाराष्ट्र में मैं विधायक था मैम, इसके पहले देवेंद्र जी ने 2016 में एग्रीकल्चर मार्केट कमेटी के से फ्रूट्स और वेजिटेबल को एक्सक्लूड किया और 7 साल हुए, नॉट अ सिंगल मार्केट कमेटी बंद है, बल्कि किसान खुश है, जो व्यवस्था भी है और पर्याय व्यवस्था भी उनको खड़ी है। और आज मुझे लगता है मैं गर्व से साथ कहना चाहता हूं मैम इसके साथ मोदी जी जो कहना चाहते हैं कि किसान को एंटरप्रेन्योर बनाओ, किसान को इनोवेटर बनाओ, किसान को जॉब क्रिएटर बनाओ। मैम आखिरी 1 मिनट लूंगा, सारे किसानों को गुमराह करना बंद कर दे मैम। आखिरी इसमें आऊंगा मैम, जिससे कल गिरीश चंद्र जी